आता नागपूरला जाऊन आलात, शेतकऱ्यांची भेट घेतली, आता बच्चू कडू सुद्धा मुंबईत जाऊन आलेत. कसं बघताय या संपूर्ण या प्रकरणाकडे, आणि शिवाय आता कर्जमाफीचं आश्वासन सुद्धा या सरकारने दिलं? आश्वासनानं नाही होणार बघा. आजची परिस्थिती इतकी भयानक आहे शेतकऱ्यांची. तुमच्या आश्वासनावर जगू शकत नाही शेतकरी. ही प्युअर फसवणूक. ही शेतकऱ्यांची, गोरगरीब महाराष्ट्रातल्या जनतेची ही प्युअर फसवणूक आहे. तुम्ही आश्वासनं देताल, तुम्ही सांगणार की आम्ही शब्द देतो. आज शब्दावरती पोट भरणार नाहीये. लोकांच्या घरात लेकरांना वह्या आणि साधे पुस्तकं सुद्धा राहिलेले नाहीये. इतकी भयानक विदारक परिस्थिती शेतकऱ्याची झाली. त्यांच्या जनावरांपासून पिकापासून सगळं वाहून गेलं. आणि तुम्ही शब्द देणार किंवा आश्वासन देणार याच्यावरती शेतकरी जगू शकणार नाही. फसवलं. पुन्हा एकदा शेतकऱ्यांना सरकारनं फसवलं. 30 जून 2026 ही तारीख दिली आहे. होणारच नाही बाया. देवेंद्र फडणवीस काय म्हणाले की 30 जून 2026 पर्यंत आम्ही शिष्टमंडळासोबत तारीख ठेवली आहे. त्या तारखेपर्यंत आम्ही सरसकट कर्जमाफी करू. पण त्याला अजून 6 महिन्याचा अवधी आहे. 2 ऋतू उलटून जातील. तेवढ्यात शेतकऱ्यांना मदत ही शेवटी मिळणारच नाही असं वाटतंय का? 30 जून म्हणजे मेला ना शेतकरी तोवर. आता तुम्हाला आता त्याला संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे. तुम्हाला आत्ता गरज आहे तातडीची मदतीची. म्हणजे एखाद्या पेशंटला आता हॉस्पिटलला नेऊन इंजेक्शन देण्याची गरज आहे. तुम्ही म्हणताय त्याला 6 महिन्यानं नेऊ, ते जगणारच नाहीये. ही सरकारनं चालवलेली शेतकऱ्यांची 100% फसवणूक आहे आणि याचे परिणाम सरकारला भोगावे लागणार आहेत. मराठवाड्यामध्ये जास्त नुकसान झालं होतं. दिवाळी आधी मदत देतो म्हणली होती. शेतकऱ्यांची दिवाळी काळी झाली का? काय मुख्यमंत्री विश्वास ठेवायचा का नाही? आता काय ठेवायचा? आता काय विश्वास ठेवायचा? विश्वास ठेवायला की केलं काय? काय केलं? 4-4 आणि 3-3 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पडायलेत. काहींच्या खात्यावर तर नाहीच आहेत. काहीला 7,000 पडायलेत. काहींच्या तर आणखीन मिळच लागत नाही. कोणाचे खाते खराब म्हणून सांगतेत, ब्लॉक म्हणून सांगतेत. ही सरकारचे सिस्टम जाणून बुजून. तुम्ही 5 आणि 7 लाख 2-2 लाखाचं नुकसान झालंय. तिथं 6-7 हजार रुपये द्यायला तुम्ही. त्याच्या जे पीक होतं त्याच्यातलं सडलेलं पीक काढणीलाच 10-10 हजार रुपये, 15-15 हजार रुपये शेतकऱ्यांची गेली. ती रिअल परिस्थिती. आणि तुम्ही जर त्या शेतकऱ्याच्या भावनेशी खेळणार असाल तर शेतकरी तुम्हाला सोडत नाही. अरे जून म्हणजे काय? जून कुठे आहे? तर किती साधं उदाहरण आहे ना. एखादा पेशंट आता खूप आजारी आहे, त्याला आता दवाखान्यात न्यायचंय. तुम्ही म्हणता त्याला 6 महिन्यांनी होतो मरल ना ते. इतकं मूर्खपणाचं लक्षण सरकारमध्ये असायला नाही पाहिजे. परंतु आता याचे दुष्परिणाम भोगावे लागणार. ज्यांनी आंदोलन केलं त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. बच्चू कडू तिकडे शेतकरी रस्त्यावर आले होते, रस्ता जाम केला म्हणून गुन्हे दाखल झाले. हे ना मोगलाईपेक्षा भयंकर वागायला लागले सरकार. म्हणजे आता आमचं बी उदाहरण जर द्यायचं ठरलं ना, मुंबईहून आलेलो आता आम्ही 1.5-2 महिने झाले आंदोलनात. काही पोरांना आमच्या आत्ता नोटीसा द्यायला लागलेत, म्हणजे गुन्ह्याच्या. तुम्हाला करायचं, तुमचा इतका ऍक्टिव्ह आहे कायदा तर तवाच करायचे त्याच दिवशी. इतक्या दिवसानं का? म्हणजे काय, नुसतं सूड भावनेनं वागायचं. आम्ही म्हणतो ते ऐका, नाहीतर तुमच्यावरती गुन्हे दाखल करू, तुमच्या मागे ईडी लावू, तुमच्या मागे SIT लावू, तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करू. नसता आमच्या बाजूनं, आमच्या आमदाराच्या बाजूनं, आमच्या पक्षाच्या बाजूनं, सत्तेच्या बाजूनं राहा, बोला. नसता मग गुन्हे करून तुम्हाला मध्ये फेकणार. पहिलं असं नव्हतं. पहिलं काय होतं, विरोधाला विरोध केला ना तर ते मान्य करायचे. असं जिरी सांगत नव्हते. जाणून बुजून वैयक्तिक मॅटर काढणार, काही पण कोर्टाने करणार, खोटे गुन्हे दाखल करणार, त्याच्यावरती पोलिस पाठीमागं पाठवणार. म्हणजे ही दडपशाही, म्हणजे ही मोगलाईपेक्षा भयंकर चालवलंय सध्या. आता तुमच्या म्हणण्यानुसार समजा नागपूरच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल झाले, काय केलं? रस्त्यालाच बसले ना, दुसरं काय केलं? आणि मग सरकार जर ऐकत नसेल शेतकऱ्यांसाठी तर रस्त्यावर न बसायचं तर कुठं बसायचं? एक माध्यम असतं, सरकारने आपला आवाज ऐकण्याचं एक माध्यम असतं. त्याच्यामुळं गोरगरीब लोक उठतात, शेतकरी उठतात आणि रस्त्यावरती बसतात. त्याच्यासाठी गुन्हे दाखल करायची काय गरज? त्याच्यावरती गुन्हे दाखल करायचे. अहो तुमचा नुसता तापा चालला तर 4-4, 5-5 घंटे ट्रॅफिक जाम राहते शहरातली. तेव्हा गुन्हे दाखल होतात का मंत्र्यांवरती? मग तेव्हा होतात का? म्हणजे ही भूमिका दुटते. आता आमच्याकडे जर हे खेड्यात आले तर यांच्यामुळे पुरा रस्ता बंद राहतो. मग त्यावेळेस आमच्याही लोकांचं काहीतरी गडबडीचं काम असेल ना. कुणाला पेपरला जायचं असेल, कुणाला शाळेत जायचं असेल, कुणाला हॉस्पिटलला न्यायचं असेल, कुणाला तरी बँकेत जायचं असेल, कुणाला तरी शाळेवर जायचं असेल, एखाद्या शिक्षकाला जायचं असेल, एखाद्या अधिकाऱ्याला आमच्या रस्त्यावर जायचं असेल ना, त्यावेळेस विचार करत नाहीत ना. मग त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतात का?
नाही होत, ते सुद्धा 2-2, 3-3 घंटे जाम करत. आणि एवढं कोणचं शहर ते असं की सोन्याचं उत्पादन करता येईल, लय हिरे माणिक मोती पिकत येत तिथं म्हणून लयच लॉस झाला राज्य सरकारचा किंवा महाराष्ट्रावर लयच आता खूप मोठं संकट कोसळलं. नागपूरला एखादा रस्ता अडविला म्हणजे काय हिरे माणिक मोत्याचे व्यापार बंद पडले काय? का लय अमृत निघत का तिथून? म्हणून लयच लोक जगत येताना तिथून अमृत जायचं होतं ना, आता ते तुम्ही रस्ता अडविल्यामुळं सगळे देशातच मरण आलंय, जगातले लोक खूप तरफडायला लागला, असं काही का? काय यांना राहतं ना. खरंच शेतकऱ्यांनी, माझं तर एक सांगणं आहे आजच्या प्रेसच्या माध्यमातून, सगळ्यात महत्वाचं वाक्य सरकारसाठी आणि शेतकऱ्यांसाठी, गोरगरीब शेतकऱ्यांना आपण आपला लढा लढा, कोणावर विश्वास ठेवू नका, कोणावरच. आपण आपला गरिबांना लढा, जसं मराठ्यांनी गरिबाचा लढा उभा केला जिंकला ना, गोरगरीब शेतकऱ्यांनी कोणावर विश्वास ठेवू नका, आपण आपला लढा लढा जिंका, तरच तुम्हाला सुखाचे दिवस येऊ शकतात. फडणवीसांनी शब्द असा दिलाय की उच्चस्तरीय समिती स्थापन करू. समितीचा कारभार, समितीचा व्यवहार तुम्ही जवळून बघितलाय, प्रत्येक विषयात समिती तुमच्या आंदोलनाला स्थापन केली. ही समिती काय सकारात्मक देईल अहवाल असं वाटतंय सरकार? समित्या फेमित्या मान्य नाही, ते बंद करून टाका. तुम्हाला सांगितलं ना सरसकट कर्जमुक्ती द्या, काय भेद करायचा? एखाद्या मोठे त्याच्यात 10-5 असते, त्यांचं म्हणणं आहे तेवढं आहे, मोठाले घराने ते किती असते नसून 200 असतील घर महाराष्ट्रात लय झाले, तर 200 साठी का बाकीचं वाटोळ करतात? बाकीच्यांचं वाटोळ ती समिती बरखास्त करून टाका. ती तुम्हाला करायचं सरसकट करा, नसता शेतकऱ्यांनी यांना राज्यात फिरू देऊन, शेतकऱ्यांनी स्वतःच लढाई स्वतः कोणावरच विश्वास ठेवू नये, मायावर ठेवू नये, कोणावर ठेवू नये. गोरगरीब शेतकऱ्यांनी यांच्या कुठं सभा होऊन देऊ नये, यांच्या कुठं यांना प्रचाराला येऊ देऊ नये, आणि शेतकऱ्यांनी यांच्या प्रचाराला जाऊ नये आणि सभेला पण जाऊ नये, यांच्या मोकळ्या सभा पडावं. म्हणजे महाराष्ट्रातला सगळ्या जाती धर्म त्याच्यात आले, यांनी कोणीही त्यांच्या सभेला कार्यक्रमाला जाऊ नये, यांचे होऊ पण देऊ नये. सगळ्यात बेस्ट प्लॅन. आणि आपण आपली लढाई शेतातून केली तरी चालतं. शेतकऱ्यांनी कोणावरच विश्वास ठेवू नका. आणि ह्या समित्या फिमित्या ही लोकांना येड्यात काढण्याचं माध्यम आहे, शेतकरी मारून टाकण्याचं कोणचं हत्यार असेल तर ती समिती. दादा, राज्यातले गडकिल्ले हे आपल्यासाठी प्रत्येकासाठी आस्थेचा विषय आहे. गडकिल्ल्यांवरती नरेंद्र मोदींच्या नावानं नमो पर्यटन माहिती केंद्र जे आहे ते सुरू होणार आहे. राज ठाकरेंनी त्याच्यावरती टीका केलेली आहे की सत्तेसाठी आपण किती लाचारी करणार, जर किल्ल्यांवरती अशा पद्धतीनं नमो पर्यटन माहिती केंद्र जर उभारलं त्यांच्या नावानं तर आम्ही ते करू. तुमच्या याला विरोध आहे का? किल्ल्यांवरती कुणाच्या नावानं अशा पद्धतीनं माहिती केंद्र उभा राहणार? जो किल्ला असेल किंवा जे तीर्थक्षेत्र असेल किंवा कुठलं देवस्थान असेल, कुठलं संस्थान असेल, त्या संस्थानाच्या नावानं माहिती केंद्र करावं. कोणाच्या नावाने करण्याची काहीही गरज नाही. त्यांचं काम चांगलंय ते ठीक आहे, पण याचा अर्थ कुठल्या पर्यटनाला, देवस्थानाला, एखाद्या तीर्थक्षेत्राला त्यांचं नाव देऊन ती माहिती केंद्र उघडं करावं म्हणजे एक प्रकारे त्या देवस्थानाचा, त्या गड किल्ल्याचा अवमान आहे. त्या गडाचंच नाव द्या ना माहिती केंद्र म्हणून, किंवा त्या तीर्थक्षेत्राचं द्या ना. याला खरंच विरोध आहे. आणि माझं ना तर तुम्ही सांगितल्यामुळे, आता रात्री आम्ही आल्यामुळे माहित नाही झालं, खरं तळतळीनं सांगतो, शेतकऱ्यांचं जे 30 जून म्हणत जर असले ना ते, तर ह्यो शेतकऱ्यांना प्युअर मारण्याचा उद्देश सरकारनं आणि फडणवीस साहेबांना घेतलाय. शेतकऱ्यांनी हा डाव हाणून पाडला पाहिजे. नो समिती नाही, फेमिती नाही, काय नाही, आश्वासन नाही. तुम्हाला करायचं तर ह्या महिन्याच्या आत सगळी कर्जमुक्ती करून शेतकऱ्याला 100% नुकसान भरपाई देऊन पीक विम्याचे सगळे पैसे द्यायचे. हे करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना आंदोलन खरोखर रोज सुरू करायला पाहिजे, रोज. विदर्भात एवढं मोठं आंदोलन झालं, मराठवाड्यात होईल का शेतकऱ्यांना? अरे असं म्हणू नका. मराठवाडा काय, विदर्भ काय आणि पश्चिम महाराष्ट्र काय, आपण जर असे भाग पाडले ना तर शेतकरी सुद्धा विभागला जाईल आणि सगळे शेतकरी मेटाकुटीला येतील. आपल्याला असं करून चालणार नाही. नागपूरला उभं राहिलं तरी महाराष्ट्राने उभं राहिलं पाहिजे, विदर्भात राहिलं तरी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी उभं राहिलं पाहिजे. आंदोलन कुठेही उभं राहू द्या. पण एकच पर्याय आहे, मी हात जोडून शेतकऱ्यांना सांगतो, तुमची लढाई खरंच तुम्ही हातात घ्या. त्याच्याशिवाय तुमचं जीवन सुधारणार नाही, तुमची पिढी पुढे जाणार नाही, तुमच्या मालालाही भाव मिळणार नाही, कर्जमुक्ती होणार नाही. तुमची लढाई आणि तुमचं लढाईचं हत्यार तुम्ही हातात घ्या आणि सरकारला वठणीला आणा. प्रश्न विचारला ना दादा, त्या प्रश्नाला कंटिन्यू करतो. पंतप्रधानांचे त्यांच्या 75 वर्ष पूर्ण झाले, त्यांचा वाढदिवस सगळ्या देशभरात साजरा करायचा आहे. आता सरकारनं डाव काय, पर्यटन खाते जे आहे ते पुरातत्व खाते हे एकनाथ शिंदेकडे आहे. पर्यटन खाते त्यांचं म्हणणं असं, म्हणजे त्यांच्या मंत्रिमंडळात त्यांचं म्हणणं असं आहे की शिवनेरी असेल, रायगड असेल किंवा इतर जी किल्ले आहेत महाराजांची महत्वाची, त्याच्या खाली एक
पर्यटन स्थळ उभारलं जाईल त्याला नमो पर्यटन केंद्र असं नाव दिलं जाईल. कुठल्याही पंतप्रधानांचं नाव महाराजांच्या गड किल्ल्याला देणं कितपत योग्य असं तुम्हाला वाटतं? कुणीही पंतप्रधान असो. शिंदे साहेबांनाही सांगणं आहे आणि फडणवीस साहेबांना पण सांगणं आहे की त्यांचा 75वा वाढदिवस आहे. त्यांना खूप मनापासून सगळ्या देशाकडून शुभेच्छा आहे. त्याच्यात काही दुमत असण्यात कारण नाही. त्यांनी 100 वर्षे पण पूर्ण करावं, त्याही पेक्षा जास्त करावं ही सगळ्यांची मनोकामना आहे. पण सगळ्यांचे आशीर्वाद पण आहेत त्यांच्या पाठीशी. परंतु तीर्थक्षेत्राला गड किल्ल्याला शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी असं कुठलंही माहिती केंद्र कोणाच्याच नावानं देऊ नये, गड किल्ल्याच्या नावानं द्यावं. म्हणजे त्या किल्ल्याची माहिती मिळत. तुम्ही शिवनेरी किल्ला आहे तिथं जर म्हणले शिवनेरी किल्ला माहिती केंद्र तर त्या किल्ल्याचं नाव जाईल. त्यांची प्रसिद्धी करायची गड किल्ल्याचा अवमान करून हे मात्र चांगलं नाही. उद्या मुंबईत मोर्चा आहे. महाविकास आघाडी, मनसे आहे, मतचोरी, बोगस मतदान या सगळ्या विषयावर राज्य सरकारला कुठेतरी महाविकास आघाडी मनसे कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करते का खरंच हे सगळं बोगस मतदानाचं एक मोठं रॅकेट या निमित्ताने बाहेर येतं? असू शकतं. आपण काय तज्ञ नाही त्यातले. काय असतं कशावर उत्तर प्रश्न माहित नसून देऊन बरोबर नाही. आणि मला ज्याच्यात माहिती मी त्याच उत्तर देतो कधी पण खोटं बोलत. त्यातलं आपल्याला काही मिळ नाही. काय खरं आहे का खोटं आहे आपण तज्ञ पण नाही त्यातले. असेल तर ते उघडं पडल आणि असू बी शकतं. त्याचा काय भरोसा नाही त्यांचा. ते काही करू शकतात. लय चाबरे आहेत हे सरकारमधले, एवढे चाबरे आहेत. हे काही करू शकतात. इकडं मतदान तिकडे आणायला बसले, तिकडं मतदान तिकडे आणायला बसले. यांचा त्याबद्दल भरोसा नाही. पण काय असतं बरं का, की लय दिवस टिकत नाही. बरं एक जुनी मन आहे खेड्यापाड्यात, तुम्ही लयच पाप केलं तर नियतीला ते मान्य नाही. तुम्हाला एक दिवस भोगावे लागते. असं खेड्यात सहज म्हणलं जातं चालता फिरता. तसं ना तुम्ही खोटं किती दिवस करणार, उघडं पडतं. एखादा चोराने चोरी केलेला असू द्या तो आपल्यात असू द्या. आपण जर म्हणलो तो अमक्याची चोरी झाली पण सापडतच नाहीये, हे बाबा इकडं संशयानं बघितलं जात आहे आपल्याकडे 10-15 जणांकडे, असा जर एखादा आपल्यात म्हणला ना तर आपल्यातला असणारा थोडा बारीक होतो. कारण त्याचं लक्ष येतो नेमकं आपण तर नाही पेन चोरला कोणाचा. तसं ना तुमचं लय दिवस हे झाकणारच नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी थोडे दिवस राहील आणि एक दिवस असा स्फोट होऊन जाईल की तोंड दाखल जागा नाही राहणार. तुम्ही असं म्हणालात की काही आंदोलकांना आता नोटीस यायला सुरुवात झालेली आहे. ही नोटीस कशासाठी आहे की तुम्ही असं म्हणताय की सरकार कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतंय, जिरी सांगतंय किंवा नोटिसा देऊन. आता तुमचं हे आंदोलन झालं त्याच्यानंतर आता ताकीद मिळायला सुरुवात झाली, तर आता मग नोटिसा कसल्या? तुम्ही मागणी केलेली होती की सरसकट गुन्हे जे आहेत ते मागे घ्या, मात्र आता नोटिसा येतात ते कशासाठी? काय असतं, देवेंद्र फडणवीस साहेब एक असा माणूस आहे एकदा गोड बोलणार, गोड बोलून दाखवणार आणि दुसऱ्या वेळेस पुन्हा डाव टाकणार. म्हणजे आपल्याला असं वाटतं की नाही हे फडणवीस साहेब म्हणजे आपले जवळचे झाले, आता आपल्याला न्याय देणार आता. आणि बरोबर कमराला पाठीमागून सुरी लावणार लगेच. म्हणजे ही जी पद्धत आहे ना ही त्यांच्यासाठी खूप घातक आहे. कारण त्याला जी एक नाद लागला एका जातीचा की आमचा DNA ओबीसीचा आमक्याचा नाही तमक्याचा नाही ना, त्याच्यामुळं बाकीचा वर्ग त्यांच्यापासून तुटत चालला सगळा. म्हणजे बाकीचे समाज सुद्धा लय मोठे आहेत त्याच्यात, ते तुटत चाललेत कारण हे असल्या वागणुकीमुळे. आता घेणं नाही देणं नाही. आता पोरांनी गाड्या इकडे तिकडे लावल्या असतील, खेड्यातले पोरं आहेत सुरू आहेत त्या. म्हणजे तुमच्या प्रश्नानुसार की त्या नोटिसा त्याच्यात की गाडी इकडे लावली मग त्याचा दंड याचा दंड. हा आता मग हे नवीन शाळा त्यांनी जिरी येत नसतो आम्ही, आम्हाला सहन होत तितकं सहन करत असतो आम्ही आणि नंतर मग दगडा नेत असतो. हो, कारण तुम्ही किती अन्याय करणार गोरगरीबावर राव, तुम्ही किती अन्याय करणार शेतकऱ्यांवरती. गरीब मराठ्यांचं हक्काचं आरक्षण मागतं तुम्ही देत नाहीत. आणि मूर्खपणासारखं उठलं की इकडून गोड बोलायचं, तिकडून बी केल्यासारखं दाखवायचं, इकडून गुन्हे दाखल करायचे. म्हणजे लोकांना किती येड्यात काढणार तुम्ही, किती येड्यात काढणार. लोक ऐकते तोवरच ऐकत असतात, नंतर सोडतच नाहीत लोक. मुख्यमंत्र्यांवरचा राग गेला नाही? अहो जाईल हो, बार तेच सांगतो मी की आम्ही त्यांना सांगितलं, त्यांनी शेवटच्या क्षणाला कोणा मराठ्यांचं कल्याण केलं. ते शब्द आहेत माझे, ते बदलत नाहीयेत. पण मग एकीकडून तुम्ही काय म्हणायचं की ओबीसीला धक्का लागला नाही आरक्षण, दुसरीकडून काय म्हणायचं तुम्ही मराठ्यांना JR दिला. आमचे प्रमाणपत्र निघाणात आणखी ओबीसी झोपानात आणि मराठी झोपानात. म्हणजे रिअल परिस्थिती नाही. आमच्या तर सरकारी नोंदी आहेत, महसुली दस्तावेज आहे हैदराबाद गॅझेटियरचा. हा, मग आता तुम्हाला जर मोकळ्या मनाने द्यायचं आहे ना फडणवीस साहेबाला, काय विचार करायचा? त्यांच्या नोंदी नसून तुम्ही त्यांना आरक्षण दिलं आणि आमच्या नोंदी असून आम्हाला देत नाहीत. म्हणजे आम्ही किती दिवस सहन करणार? म्हणजे एक ओबीसीला म्हणायचं तुमच्या आरक्षणाला धक्का नाही लागणार नाही, आणि एक आम्हाला म्हणायचं JR दिला आणि प्रमाणपत्र केव्हा द्यायचे? मग ही तुम्ही मन जिंकायचं ना स्पष्ट मनानं जिंकला पाहिजे.
आम्ही आहेत ना, 100% फडणवीस साहेबाला आम्ही उघडं पडू देत नाही. पण आमच्या सातारा संस्थांच्या, पुणे गॅझेटियरच्या, औंध संस्थांचे आणि कोल्हापूर गॅझेटियरचे हे लागू करा. मराठवाड्यातलं हैदराबादच्या गॅझेटियर नुसार सगळ्यांना कोणती प्रमाणपत्र द्या. अरे आम्ही आहेत ना तुमच्या मागं, सरळ सांगतो ना, काही दारात बोलतो का खोटं मीडिया समोर स्टेटमेंट द्यायला होत ना. 6 करोड मराठा खंबीर आहे. हा, पण तुम्ही असं हे ना, आमच्याकडे बघा आणखीन खेड्यात एक म्हणे चाव चुक्या, हा चाव चुक्यासारखं करू नका.